गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी थायलंडच्या महिला दलालाला अटक केली आहे। सालिका बाबनग्लाब असं अटक केलेल्या महिला दलालाचं नाव असून तिच्या ताब्यातील 3 थायलंड रहिवासी पीडितांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळालंय। वागळे एस्टेट येथील लुईसवाडी परिसरात असलेल्या विट शरणम हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी छापेमारी करून महिला दलालाला अटक केली। महिला दलाल सालिका ही पीडित विदेशी महिलांना मुंबई, लोणावळा, गोवा सारख्या विविध ठिकाणी वेश्यागमनासाठी पाठवत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या महिला दलालाचे पासपोर्ट पोलिसांनी जप्त केले असून तिचा विजा संपलेला आहे। विशेष म्हणजे ही महिला दलाल बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करून हिंदुस्थानात वास्तव्य करत होती। यमन देशाचा नागरिक बागडी अब्दुल्लाह याने तिला हे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड बनवून दिल्याचं पोलीस तपासात उघड झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक यंत्रणाच्या मदतीनं बागडी याला पुण्यातून अटक केली आहे। देशाचे नागरिक नसताना बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करणारी टोळी असण्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून या दिशेने तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे। दिनांक 21/6/23 रोजी अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांना इन्फॉर्मेशन पत्रकार बिनू वर्गीस यांनी या ठिकाणी दिली होती की एका विट शरणम हॉटेल जे आहे यामध्ये काहीतरी थाई महिला त्या ठिकाणी प्रॉस्टिट्यूशनसाठी येत आहेत। त्या अनुषंगानं अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी मॅडम यांनी ट्रॅप आयोजित केला। त्या ठिकाणी बिनू वर्गीस हे सुद्धा सोबत होते आणि त्यांनीही त्याच्यामध्ये कामगिरी करून आपण त्या ठिकाणी 3 व्हिक्टीम त्यामध्ये रेस्क्यू केलेले आहेत आणि यामध्ये एक पिंप आहे जी थाई सिटीजन आहे। ती आपण या ठिकाणी सालिमा उडोम बाबनग्लाब नावाची 44 वर्षाची पिंप त्या ठिकाणी आपण अरेस्ट केलेली आहे। या ठिकाणी वागळे एस्टेट पोलीस स्टेशनला हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पीटा ॲक्ट अंतर्गत। आणि ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन करत असताना असं निदर्शनास आलं की त्या पासपोर्ट आहेत आणि जे काही त्यांच्याकडे जे आधार कार्ड वगैरे आहेत ते बनावटरित्या बनवलेले असण्याची शक्यता आम्हाला जाणवली तपासामध्ये। त्या अनुषंगानं माहिती मिळाल्यानंतर काल आपली हा जो तपास आहे तो आपण श्रीमती पवार मॅडम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे अँटी एक्स्टॉर्शन सेलकडे। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, वनिता पवार मॅडम आणि त्यांच्या टीमने पुढे तपास करत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये आणखीन एक आरोपी जो आहे तो हे बनावट जे पासपोर्ट आहेत आणि बनावट जे आधार कार्ड बनवलेले आहेत याचं लोकेशन पुण्यामध्ये आढळून आलं। त्या अनुषंगानं काल रात्री टीम रवाना करण्यात आली होती आणि त्याला आपण काल त्याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर याचं नाव आहे बागडी अब्दुल्लाह मुगदेह साद। हा यमन या ठिकाणचा सिटीजन आहे आणि तो पुण्यामध्ये राहत होता आणि त्याच्याकडून आपल्याला त्याच्या घरझडतीमध्येही काही आधार कार्ड आणि हे सापडलेलं आहे। तर निश्चित स्वरूपामध्ये एक अतिशय चांगली कामगिरी या ठिकाणी ठाणा पोलीस आयुक्त क्राईम ब्रँचने केलेली आहे। याच्यामध्ये अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग, अँटी एक्स्टॉर्शन सेल यांनी याच्यामध्ये उत्कृष्ट भूमिका निभावलेली आहे आणि याचा पुढे तपास चालू आहे। आणखीनही काही जे फेक पासपोर्ट आहेत, फेक आधार कार्ड बनवलेले आहेत याचं पुढं याच्या अगोदर कोणाकोणाला सप्लाय केलेलं आहे, आणखीनही याच्यामध्ये काही व्हिक्टिम्स आहेत का पीटा ॲक्ट अंतर्गत या थाई सिटीजनच्या मुली आलेल्या आहेत याचाही तपास चालू आहे। तर निश्चित स्वरूपामध्ये आणखीन बराच तपास बाकी आहे, बऱ्याच याच्यामध्ये एव्हिडन्सेस समोर येणार आहेत। तर एक चांगला तपास आणि चांगली कारवाई अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेल क्राईम ब्रँच आणि अँटी एक्स्टॉर्शन सेल क्राईम ब्रँच यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये केलेली आहे। पुढे तपास ज्या पद्धतीने होईल, जे आरोपी समोर येतील आणि ज्या काही घटना घडतील त्या आपण निश्चित स्वरूपामध्ये प्रेसला आपण ब्रीफ करू। याच्यामध्ये वेगवेगळं आहे। एका मुलीकडं पासपोर्ट आहेत त्याच्यामध्ये त्या पासपोर्टवरती ट्रॅव्हल केलेलं आहे, ओरिजिनल पासपोर्ट आहे। एका मुलीकडं आमची शक्यता अजून तपासामध्ये आम्ही कन्क्लुजनला आलेलो नाही। एका मुलीकडं आहे त्याच्यावरती पासपोर्ट फेक असण्याची शक्यता आहे। तो तपास आम्ही पुढे करत आहोत।
त्याच्यामध्ये 3 व्हिक्टीम आपण रिलीज केल्या मुली आणि एक पिंप जी होती, जे हे सगळं रॅकेट चालवणारी होती, तिला आपण अरेस्ट केलेलं आहे. व्हिक्टीमना आपण सुधारगृहामध्ये पाठवलेलं आहे आणि याच्यामध्ये जे फेक पासपोर्ट बनवणारा जो कोण येमनचा जो सिटिझन आहे, त्याला पण आपण अरेस्ट केलं. असे 2 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट आहेत. आणखीन बराच तपास बाकी आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत. आणि 1 तारखेपर्यंत यांना पी-सी-आर मिळालेला आहे आणि कालचा आरोपी अरेस्ट झाला. त्याला पण आपण प्रोड्यूस करून त्यालाही पी-सी-आर घेतो.